गुरुदेव गुरुदेव. बाळा तुला लागलं तर नाही ना? बरी आहेस ना पोरी तू? तुला तुला कुठे भाजलं तर नाही ना? भूतकाळाची वर्तमानाशी गाठ, भक्तांना सापडेल न्यायाची वाट. भूतकाळाची वर्तमानाशी गाठ, भक्तांना सापडेल न्यायाची वाट. स्वामी, कोणाबद्दल बोलताय तुम्ही? आणि कोणाला सापडणार आहे न्यायाची वाट? कळेल, तुलाही काही दिवसात कळेल. तुलाही सापडू शकते. मला? हो, मनात आणलं सर. न्याय ही बाहेर शोधायची गोष्टच नाही, तिला आधी मनात जन्म घ्यावा लागतो. खरं सांगू स्वामी, आता एकटीने गोष्टींचा आस्वाद घ्यायला नाही आवडत मला. मला असं वाटतं सुख आनंद वाटून घेणारं कोणीतरी हवं ना. आम्ही आहोत ना. खरंच स्वामी? हे घे स्वामी. स्वामी, मगाशी भक्ताचं लग्न झालं म्हणून तुम्ही आनंदी झालात आणि लाडूही वाटले. तसंच तुम्हाला संसार करावा असं नाही वाटलं का कधी? वाटत नाही का? वाटतो ना, वाटतो ना, वाटतो ना. म्हणजे माझा इथे राहण्याचा स्वामींवर अपेक्षित परिणाम होतोय. तर आता हळूहळू स्वामींना मोहिनी घालायला सुरुवात करतेच. आम्हालाही संसार करावा असं वाटतो ना, आणि आम्ही तो करतोही. पण भगवती, आमचा संसार हा चार भिंतीतल्या बंदिस्त संसारासारखा नाहीये. तो जगाचा संसार आहे आणि आम्ही त्याच्याशी बांधलेलो आहोत. भक्तांच्या सुखाशी, त्यांच्या दुःखाशी, वेदनेशी, अश्रूंशी आणि त्यांच्या कल्याणाशी सुद्धा. आईला जसं लेकराच्या डोळ्यात पाणी आलेलं सहन होत नाही, तसंच आम्हालाही आमच्या भक्तांच्या मनात दुःखाचं वादळ उठलेलं सहन होत नाही. आणि म्हणूनच आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभे असतो. जिथे स्वार्थ संपतो तिथूनच परमार्थाचा संसार सुरू होतो. आणि भक्त कल्याण हाच त्या संसाराचा मुख्य हेतू. त्या भक्तांमध्ये तूही आलीस आणि आमची गंगाई. दोघींच्या वाटा वेगळ्या, संघर्ष वेगळे, पण ध्येय एकच, सत्यापर्यंत पोहोचणं. शिवार शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. कोण आहेस तू पोरी? इथे या जंगलात या झाडाच्या मागे काय करत होतीस? माझं नाव गंगा. गंगा? मी अक्कलकोटला निघाले होते. दमले होते म्हणून झाडाला टेकून बसले होते. कधी डोळ्या लागलं कळलंच नाही. आणि जेव्हा उठले तेव्हा तेव्हा अचानक आग होती. हिचं अमरीश बरोबर लगीन झालंय. हिचं अमरीश बरोबर लगीन झालंय. हिचं अमरीश बरोबर लगीन झालंय. हे काही काय बोलतोयस तू? हे आता काय बी बोलत नाही, पण मी बघितलंय. ही पोरगी त्या झाडाला टेकून झोपली होती. तुम्ही समजे आलात आणि या झाडाबरोबर तुमच्या पोराचं म्हणजे अमरीशचं लगीन लावलं. झाडाच्या जागी हिच्याशीच लगीन झालं ना.
हे नाही होऊ शकत. मला हे लग्न मान्य नाहीये. हे लग्न एक अपघात होता. तुला अपघात वाटतोय ग? ना, अपघात नाही, हे नियतीने केलेली रचना आहे. आणि ही रचना तुला स्वीकारावीच लागल. लगीन झालंय आणि ते बी रीतसर. हिचं लग्न सामान्य परिस्थितीत होणार नाही. हिचं लग्न सामान्य परिस्थितीत होणार नाही. हिचं लग्न सामान्य परिस्थितीत होणार नाही. मंत्रोच्चार झाले, तिथी झालेत, समजे साक्षीदार बी आहेत. रागनी बी साक्षीला होता. पोरी लगीना केवळ दोन व्यक्तींचा करार नसतोय, तो नियतीनं बांधलेला संस्कार असतोय. नाही, मला हे लग्न मान्य नाही. आणि हा विवाह नाही. ठीक आहे, आता या क्षणी मी गावाला बोंब मारून गोळा करतो. रात्रीच्या वेळेस झाडाशी लगीन लावण्याचा घाट घातला होता म्हणून गावकरी येतील, प्रश्न विचारतील, मग द्या उत्तर. जर का गावकऱ्यांना कळलं की झाडाच्या जागी लगीन हिच्याशी झालंय, तर मग हे लगीन स्वीकारावंच लागल. कारण लगीन कसं बी होऊ दे, लगीन हे लगीनच असतंय. पवित्र मंत्रांच्या उच्चारात जे बांधलं जातं ते माणसाच्या नकारानं तुटत नसते. जेव्हा समजे ईदी सुरू होते तेव्हा ही पोरगी त्या झाडाला टेकून बसली होती. म्हणजे झाडाच्या जागी नियतीनं हिलाच उभं केलं होतं. नाही, मला हे मान्य नव्हतं. या लग्नाला माझी संमती नव्हती. आणि आमचीही नव्हती. पण नियतीची होती ना, स्वामींची बी. स्वामी, गुरुदेव गुरुदेव गुरुदेव, इथे सगळं श्रेय त्या स्वामींना मिळतंय. हो, तुम्ही घ्या ना. त्या अंबरीशचं लग्न सुद्धा होत नव्हतं, तुमच्या कृपेमुळे त्याला मुलगी मिळाली. हे बघा, ते कुटुंब आयुष्यभर तुमचे ऋणी राहील आणि ऋणात अडकलेली माणसं कायम वापरता येतात. गुरुदेव गुरुदेव. नाही, कोण कुठल्या घरची मुलगी हिला आम्ही सून म्हणून स्वीकारणार नाही. गोवर्धन, ही आमची रचना होती. अरे स्वतः नियतीने तुमच्या दारात ही मुलगी आणून ठेवली आहे. गुरुदेव गुरुदेव. स्वीकारा तिला. तिला घरी घेऊन जा. ती तुमच्या मुलाचं आयुष्य बदलेल. पण महाराज, आहो, इकडे या. असा विरोध करू नका. एकतर आपल्या मुलाचं लग्न जमत नव्हतं आणि या झाडाशी लग्नाचा घाट घातला तर थेट मुलीशीच लग्न झालं. ते म्हणतात ना, देव जेव्हा सगळे दरवाजे बंद करतो तेव्हा कुठेतरी अचानक दुसरा दरवाजा उघडतोच. आणि असंही मंगळ दोष आहे म्हटल्यावर पुढे कुठली मुलगी मिळेल याची खात्री आहे का तुम्हाला? हे बघा, असा विरोध करू नका. तिला स्वीकारा. अरे जा, बरोबर बोलतायत ते महाराज. नाही, मी कुठेही जाणार नाहीये. मला अक्कलकोटला जायचंय. मला माझ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. मी कोणाच्याही घरी नाही जाणार. तुम्ही जरा शांत व्हा ना. घाबरू नका. नाती ही जबरदस्तीने जोडली जात नाहीत, तर ती विश्वासाने उभी राहतात. चल पोरी,
बाकी सगळं नंतर बघू. चल चल चल. गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव 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 गुरुदेव. स्वप्नाचा पहिला जागा मिळाला गंगा. आता उलगडा सुरू होणार. अरे वा, आज इतकी शांतता. हे घ्या स्वामी. स्वामी, आज मी कशी दिसते? अरे वा, छान दिसतेस की. खरंच? म्हणजे मी तुम्हाला आवडली का? आवडलीस, खूप आवडलीस. भगवती, तू स्वामी स्थानावर जाऊन त्यांचा विश्वास संपादन कर. असं काहीतरी कर की त्यांच्या चारित्र्यावर कलंक लागेल. ज्या दिवशी त्यांचं वर्चस्व संपेल ना, त्या दिवशी मी तुझ्याशी लग्न करेन. माझं स्वप्न पूर्ण होणार वाटतं. स्वामी माझ्या जाळ्यात अडकतायत. बाकी सगळे कुठे गेलेत? ते महादेवाच्या मंदिरात महाभिषेक आहे ना, तिकडे गेले सर्व. आज स्थानावर फक्त तुम्ही आणि मीच आहे. मला माहित होतं तुम्ही महाभिषेकाला जाणार नाही आहात, म्हणून मी इथेच थांबले. भगवती, तू इतकी छान तयार झाली आहेस, तू तुझं प्रतिबिंब बघितलंस की नाही? नाही स्वामी, मला माझं प्रतिबिंब तुमच्या डोळ्यात पाहायचं. ठीक आहे, आम्ही तुला तुझं प्रतिबिंब दाखवू. एवढी छान दिसतेस तू. अरे वा, स्वामी माझ्या रूपात अडकायला लागले. जा, आतमधून पाण्याचा घंगाळ घेऊन ये. हो स्वामी. अगं, आमच्याकडे काय बघतीयस? तुला तुझं प्रतिबिंब बघायचंय ना, मग बघ. मी अशी का दिसते? हे काय? सत्य.
भगवती, सत्य कितीही धक्कादायक असलं तरी ते स्वीकारावंच लागतं. तुला तुझं हे सत्य स्वीकारावंच लागणार. आणि तिकडे आमच्या गंगालाही. आरसा चेहरा दाखवतो पण आत्मा सत्याचं रूप दाखवतो. भगवती, आत्म्याचं खरं रूप शृंगारात नाही, त्यागात दडलेलं असतं. अरे थांबा थांबा, आधी हे ओवाळते. नव्या संसाराचं पहिलं पाऊल असं शुभ पडायला हवं ना. कसलं शुभ? कसला संसार? नर्मदा, हे सगळं थांबव. ही मुलगी या घरात पाऊल ठेवणार नाही. ए, तू निघून जा इथून. निघून जा इथून आत्ताच्या आत्ता. मला इथे थांबायचं नाहीये. हे सगळं जे घडलंय ते खूप विचित्र आहे. थांब. हे बघ, तू आता इथून जाऊ शकत नाहीस. तू या घरची सून आहेस. सून, तुम्ही हे सगळं इतक्या सहजपणे कसं स्वीकारू शकता? हे लग्न अपघाताने घडलंय आणि या लग्नाला ना माझी इच्छा होती ना माझी तयारी. माझ्या मनाविरुद्ध हे लग्न मान्य करायला तुम्ही मला भाग पाडू शकत नाही. आमच्याही मनासारखं घडलं नाहीये, पण काही घटना माणूस घडवत नाही, तर नियती घडवते. आणि आता जे काही घडलंय ते आपण कोणीच बदलू शकत नाही. माझ्या घरच्यांना हे मान्य नाही होणार. अगं, आपण समजावून सांगू ना त्यांना. पण तोवर गृहप्रवेश करून आत तरी ये. गृहप्रवेश? गृहप्रवेश करणं म्हणजे मी हे लग्न स्वीकारणं? नाही, मी आत नाही येणार. तुम्हाला तरी पटतंय का हे सगळं? तुम्हाला मान्य आहे का? हो हो, मान्य आहे मला, मान्य आहे मला, मान्य आहे मला, मान्य आहे मला. अमरीश, लग्न होत नव्हतं म्हणून काही स्वीकारशील? ए मुली, तू तू जा इथून. थांबा. भगवती, तुला किती वेळा सांगितलंय दिवसा ढवळ्या इथे येत जाऊ नकोस म्हणून. स्वामींच्या सेवेकरांनी कोणी पाहिलं ना तर आपला सगळा डाव उधळेल. माहितीये मला, पण तसं काही घडलं नसतं तर मी इथे आले असते का? म्हणजे म्हणजे मला सांगा, मी कशी दिसते तुम्हाला? हा कसला प्रश्न? उत्तर द्या ना. सुंदर, खूप सुंदर. तसं नाही, शृंगार केलेल्या स्त्रीसारखी दिसते ही साध्वीसारखी दिसते? काय बडबड करतेस? हा, या शृंगारिक रूपात तू साध्वी कशी दिसशील? तेच तर कळत नाहीये मला. म्हणजे आहे का, स्थानावर स्वामींनी मला माझं रूप पाहायला सांगितलं. माझं रूप मी पाण्यात बघितलं तेव्हा कपाळावर चंदनाचा टिळा, गळ्यात रुद्राक्षाची माळ, अंगात वल्कल. मी पूर्णपणे साध्वीसारखे दिसत होते. तुम्ही? वय मीच. पोरी आगा तर तू अक्कलकोटला आलीस, आणि अक्कलकोटमध्ये जे बी काही घडतं ना ते माणसाच्या इच्छेनं नाही, फक्त स्वामींच्या इच्छेने घडतं. तुला प्रश्न पडला असेल की तू नेमकी त्या झाडापाशी कशी पोहोचलीस,
तिथं तुला कशी झोप लागली आणि नेमके हे लोक बी त्याच झाडापाशी त्याचं लगीन लावायला कसे काय आले? पण पोरी समजे अपघात नसतात बरं का, काही गोष्टींचे योग बी असतात, कधी कर्माचे कधी भूतकाळाचे. बाळा तू आता अक्कलकोटला आली आहेस, तुझ्या समध्या प्रश्नांची उत्तरं तुला सापडतील. पण उत्तर शोधताना संघर्ष स्वीकारावा लागतो आणि उत्तरापर्यंत पोहोचायचं असेल तर घडणाऱ्या गोष्टींना विरोध नाही, स्वीकार करावा लागतो. जे घडतंय ते स्वीकार, कारण नियती कधीच माणसाला चुकीच्या दारावर आणून सोडत नाही.